सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स आज काय सांगितलंच नाही उद्या न सांगता घर सोडून निघून जाशील तुझ्या बापसासारख्या गाईज ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय काय मी रोल करायला विसरलो यार श्या. इथेच सेव्ह केलं होतं मी अरे मग रात्रीत कुठं झाला गायब तेच तर कळत नाही मी ज्या फोल्डर मध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट करायला लावला होता ना तो अख्खा फोल्डरच गायब झालाय ए थांब थांब अरे कुठे पळतोयस अरे थांब ना सापडला ए डिस्काव 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 ए काय रे बाळांनो एवढा चेहरा का पाडलाय अच्छा अच्छा प्रोजेक्ट झाला नाही वाटतं का जे प्रोजेक्ट केलंय ते दाखवण्याची लाज वाटतेय तुम्हाला काय रे बाळा एवढी बत्तीची कशाला दाखवतोय आज ब्रश केला वाटतं नॉनसेन्स तू इथे हा इथं काय करतोय आपल्या रूमवर अरे त्याचं काय मला ना जरा जोरात लागलीये हो म्हणून जरा आलो होतो मी आलोच हा. शे ए हे आमचं टॉयलेट आहे कळलं का आमचं तू काय टॉयलेट मध्ये राहतोस आमचं म्हणजे या रूम मधल्यांचं त्यामुळे इथे पहिला प्रेफरन्स रूम मधल्यांना आहे पण आता तर टॉयलेट रिकाम आहे ना रिकाम आहे नाही होत म्हणजे बाय अरे 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 थांब ना अरे थांब अरे अरे थांब ना अरे जोरात झालंय ए चल घरी पळ चल जा चल अरे माझं घर लांब आहे रे लालबागला हो का अरे 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 तरी पण घरी जा चल हट अरे थांब ना जोरात चल. प्रेशर आलंय चल 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 ए, पळे रडके हट अरे सम्राट तू तरी सांग ना त्याला अरे सांग ना हा ये बारे बारे अरे मोठ्याने सांग रे असं कसं बाहेर नीरव तू इथे का बसलायस असा अरे सांग ना त्या ऐक हे बघ इतक्या बिळावर नको बा मी याला ठेचला मी याला कंटाळून थांब सम्राट आता ही वेळ नाहीये प्रेझेंटेशनला उशीर होतोय मी पटकन कॉपी करून घेतो हा झालं झालं आता दे माझ्याकडे आता कशाला झालं ना सगळं बस काय भाई संस्कार आहेत आपल्यावर शेजारच्यांची वाटी असू दे किंवा फोल्डर परत देताना रिकामी द्यायचा नाही So, my dear students, ready for your first presentation? येस सर हो 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 हळू स्वतःचा प्रेझेंटेशन पण आहे त्याच्यासाठी थोडी एनर्जी ठेवा ओके सो हू इज कमिंग फर्स्ट
काय ग, तुझं झालंय ना प्रोजेक्ट करून? हो झाला सर, पण आधी दुसऱ्या कोणाला तरी करू दे, मग मी करते. का तुला आवडलं नाहीये का तू केलेलं प्रोजेक्ट? तसं नाही, मला आवडलं सर. झालं तर मग आपण केलेलं काम जर आपल्याला आवडलं असेल ना तर लोकांसमोर मांडायला ते अजिबात घाबरायचं नाही. क्या बात है सर, क्या बात है. वा. काम आणि कॉन्फिडेंटली तुझं प्रोजेक्ट प्रेझेंट कर. कम ऑन, चीयर अप. रेणुका, कम ऑन. कम ऑन. ओके, लाईट्स ऑफ. खूप खूप फायदा झालाय हा मला या मसाज बॉलचा. पाहिलं ना, सो तुम्ही सगळ्यांनी घ्या हा मसाज बॉल. ओके, लाईट्स ऑन. काय ग, इंटरव्ह्यू घेताना घाबरली नाहीस आणि प्रेझेंट करताना घाबरलीस. अगं, एक्सलंट प्रेझेंटेशन, व्हेरी गुड, नाईस इंटरव्ह्यू. ओके, नाउ हूज नेक्स्ट? मी सक्सेसफुल. हा सर, सक्सेसफुल सर. काम काम काम. चल चल या बरं नीरू. ताना ताना. चालेल ना? काय आहे? हा हा हा, हे बघा, बिफोर अँड आफ्टर. हा, म्हणजे जेव्हा आपल्याला अंगदुखी असते ना तेव्हा आपण असे असतो, म्हणजे मळलेल्या पिठासारखे. हा, आणि मसाज बॉल वापरल्यानंतर आपण असे असतो, एकदम तंदुरुस्त, माझ्यासारखे. हा, म्हणजे कसं लिहिलं बघा ना, मसाज बॉल आधी होती अंगदुखी आणि मसाज बॉलने केले सुखी. एकदा वापरून तर बघा, मग बोला. ओके, मी लिहिलंय आणि सुचवलंय. अच्छा, गुड थॉट, वेल डन, व्हेरी गुड. चला 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 चला. या थँक्यू सर, थँक्यू. ये माझ्या बरोबर बसतो आधी. ओके, नेक्स्ट. लेट मी इंट्रोड्यूस टू यू आवर युनिक प्रोडक्ट, द मसाज बॉल. व्हेरी गुड, नाईस अप्रोच, वेल डन. थँक्यू 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 सर. थँक्यू सर. नेक्स्ट. अरे पण करून काय दाखवणार आहे? सर मी म्हणजे करून दाखवणार, जे काय करणार ते करून दाखवणार सर्वांना. ओके. हा, कृपया यात्रेच्या ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म क्रमांक 2 की गाड़ी प्लेटफॉर्म क्रमांक 4 पर जाएगी. तर ताई, दादा, काका, मामा, घेणार तुमचा 1 मिनिट जस्ट. लोकल मध्ये बसलेल्या तुम्हा प्रत्येकांसाठी घेऊन आलोय एक उपाय बेस्ट. तर आपण दिवसभर लोकलने जात येत असतो. एकदा आपण लोकल मध्ये घुसलो की जशी आपल्या शर्टची घडी मोडते तशीच आपली बॉडी सुद्धा मोडते. आणि मग लोकलच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर शरीराचे सुट्टे पार्ट गोळा करण्यातच आपली धांदल उडते. आणि अशाच वेळेला आपल्या शरीराला रिलॅक्स होण्यासाठी मसाजची गरज पडते, जी घरी आपल्याला मिळत नाही आणि बाहेर आपल्याला परवडत नाही. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या गरजवंतांसाठी आमच्या कंपनीने हा बॉल आणलेला आहे. हा साधा सुद्धा बॉल नाहीये मित्रांनो, हा मसाज बॉल आहे, मसाज बॉल, ज्याने तुम्ही मसाज घेऊन लगेच तंदुरुस्त होऊ शकता. बाहेर गेलात तर ह्याची किंमत 200 रुपये आहे, 200 रुपये. पण खास तुमच्यासाठी हा मी डिस्काउंट रेट मध्ये 20 रुपयाला देतोय. हवं तर वापरून बघा, बॉडी पेन गायब नाही झाला तर लगेच पैसे परत. कंपनीची गॅरंटी आहे, कंपनीची गॅरंटी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी थॉटफुल, नाईस. प्लीज सिट. थँक्यू सर, थँक्यू. ओके, नेक्स्ट. सर, मी सर. ओके, प्लीज. थँक्यू. तर फ्रेंड्स, मी माझा प्रोजेक्ट म्हणून एक TVC बनवली आहे, ज्यात व्हिज्युअल्सची एक वेगळीच भाषा वापरली आहे मी. म्हणजे त्यात एकही डायलॉग नाहीये. एक मिनिट, सांगणारच आहेस की दाखवणार पण आहेस? दाखवणार आहे सर. सॉरी, दाखवतो. ओके, लाईट्स ऑफ. अहो नको ना, अहो सोडा ना, अहो असं काय करताय, अहो सोडा ना. लाईट्स ऑन प्लीज. किरण, तू या मसाज बॉलचा प्रयोग नक्की कोणावर केलायस? सर सॉरी सर, बहुतेक सर
त्यामध्ये फाईलमध्ये व्हायरस गेला असेल सर त्यामध्ये, किंवा सर बहुतेक चुकीची फाईल अपलोड झाली असेल सर. चुकीची फाईल? सर सॉरी सर. किंवा सर पेनड्राईव्ह सर चुकीचं असेल बहुतेक सर. सर रिअली जागेवर जाऊन बस. नेक्स्ट. बरं, तुमचा तरी पेनड्राईव्ह ओरिजिनल आहे ना? येस सर, पेनड्राईव्ह पण आणि प्रोजेक्ट पण. सुरू करू सर? गुड, स्टार्ट. मसाज बॉल. लाइट्स ऑन. गुड जॉब, गुड जॉब. प्लीज गो टू युअर प्लेस. नेक्स्ट. सर मी करू? बरं, तू काय करून दाखवणार आहेस? मी यांच्या TVC वर रिव्ह्यू लिहिलाय, तोच वाचून दाखवणार आहे. ग्रेट, व्हेरी युनिक प्रोजेक्ट. प्लीज रीड. फर्स्ट ऑफ ऑल, मला तुमच्या सगळ्यांचे प्रोजेक्ट खूप आवडलेत. नाउ डोंट थिंक अबाउट मार्क्स, कारण ते मिळतीलच. पण महत्वाचा आहे तो तुम्हाला सापडलेला अप्रोच, तो घट्ट धरून ठेवा. मी पुढल्या लेक्चरला मार्क्स सांगेनच, पण प्रॅक्टिकली विचार करायचा झाला तर मी 2 प्रेझेंटेशनना खूप अप्रिशिएट करेन. एक म्हणजे सचिनचं प्रेझेंटेशन, थँक्यू सर, थँक्यू. आणि त्यांनी त्याचं प्रोडक्ट ग्रास रूट पर्यंत पोहोचवलं. आणि त्याहून छान प्रेझेंटेशन झालं सायली आणि परीचं. यांनी कुठलंही प्रोडक्ट अभ्यासपूर्णरित्या कंपनी समोर कसं मांडावं याचं स्टँडर्ड तयार केलं. व्हेरी गुड गर्ल्स, आय रिअली अप्रिशिएट. सो माझ्या दृष्टीने आपल्या पहिल्या प्रेझेंटेशनचा फर्स्ट रँक जातोय सायली आणि परीला. माझं प्रोजेक्ट कसं वाटलं तुम्हाला ते बिफोर आफ्टरचं? मला पण तो वाटला, पण मला ना तो आवाज असं एकदम भारी वाटला एकदम. कुठला रे आवाज? माहित नाही काय? मला तरी वाटतं ना काहीतरी भारी एक्सपेरिमेंट वगैरे असणार ते. भाई सम्राट, एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट नुसते एक्सपेरिमेंट बोल नको, क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट बोल. काय क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट असणार. कसला डिट्टो आवाज काढला तुला सांगू. सर काय? तू जरा आवाज परत काढून दाखवता का तुम्ही, म्हणजे वन्स मोर प्लीज प्लीज. हाऊ डेअर यू, यू जस्ट शट अप. हे आम्ही सुद्धा तुला म्हणू शकतो, कळलं ना? आणि काय रे, तू खूप मोठा टॉपर समजतोस ना स्वतःला? मग दुसऱ्यांच्या प्रोजेक्टची चोरी करताना लाज नाही वाटत तुला? चोरी? किरण चक्रदेवला चोरी केली, चक्राने चोरी केली? म्हणजे तू दाखवलेला प्रोजेक्ट ह्यांनी केला होता? येड्या, आम्ही दाखवलेला प्रोजेक्ट आम्हीच केला होता. पण याने जे आतमध्ये प्रेझेंट केलं ते आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट होतं. गिफ्ट. मग काय चक्रव्यूह, कसं वाटलं आमचं गिफ्ट तुला? गिफ्ट? शट अप. नॉनसेन्स. गप्रे, आपल्याला झोलर बोलला ना तू? आता कळलं का कोण खरा झोलर आहे ते? बाळा. चला रे. सर काय? हा एक डाऊट होता सर. म्हणजे ते आवाज काढताना तुम्ही अंधार का केला होता? म्हणजे आम्हाला तुमची बघायला आवडली असती ऍक्टिंग. नॉनसेन्स. शट अप. सुनो गौर से, कॉलेज वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे सायली पारी. परी हळू, लोकांना वाटतं तुला वेडवीड लागली.
वाटणारच, कारण काहीही झालं तरी उठसूट आपल्याला टोक गाठायचंच असतं, हो की नाही? टोक गाठायचं असेल ना तर गाठू दे. तुम्ही दोघींनी भांडणाचं टोक गाठण्यापेक्षा यशाचं टोक गाठलेलं केव्हाही चांगलं. हो, पण अजून बरंच काही करायचंय. तो चिल. चिल बिल काय नाही, आता तर मला डीजे लावून मिरवणूक काढावीशी वाटते. ही मुलगी खरंच वेडी. आणि तू पण परी, तुला माहितीये का असं म्हणतात की अपयश ना नेहमी अजिंक्य मनाने स्वीकारावं आणि यश शांत चित्ताने. कळलं? ते बोलायचं म्हणून बोलत असतील. आमच्याकडे तर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये जो कोणी हरतो ना तो कमी फरकाने हरलो म्हणून सुद्धा मिरवणूक काढतो. इथे तर मी 1 नंबर आले, मिरवणूक तर होणारच. मला इतकं भारी वाटतंय ना. आणि सायली, थँक्यू 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 थँक्यू. तुझ्यामुळे ना पहिला नंबर आलाच नसता. आणि मी तुझ्यामुळे पहिली आले, तर तुला पण थँक्यू. अरे अरे मी काय बघतीये? मी पण थँक्यू. तुम्हा दोघींना असं आनंदी बघायची माझी केव्हा बसण्याची इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालीये. थँक्यू बाप्पा. चला आता ना आपण कॅन्टीन पर्यंत मिरवणूक काढू आपल्या विजयाची आणि इडली सांबारची पार्टी करू. पार्टी करेगी आप. 1 मिनिट. रूम नंबर 8. हो, तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय. सॉरी दादा, आम्ही परत आवाज नाही करणार, आम्ही हळू आवाजात बोलू. नाही, मला काय वाटतं प्रिन्सिपल सरांना कळलं असेल की आपला पहिला नंबर आलाय म्हणून बोलवत असतील कौतुक करायला. मग आपण पेढे घेऊन जाऊयात. हा चालेल की. थांब परी, जरा थांब. प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय? हो. काय झालंय? काल रात्री रूम नंबर 8 असं काहीतरी बोलत होते. चला लवकर या. म्हणजे प्रिन्सिपल सरांना कळलं नसेल ना काल रात्रीचं सगळं? आई शपथ. आता सर, तुम्ही बोलवलं होतं आम्हाला? Oh, yes. Please come in. Come in. मला ना तुमची थोडीशी मदत हवी होती. मदत? म्हणजे काय झालंय, ऍज यू सी तुमची रस्टिकेशन लेटर्स इकडे तयार आहेतच. मला फक्त कळत नाहीये की त्यातल्या कुठल्या लेटरवरती मी सही करायची आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी. काय झालंय? तुम्हाला मी विषय सांगितला नाही का? तर विषय असा आहे, काल रात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये तुमच्या रूमच्या बाहेर एक लेटर सापडलंय. लेटर? हा, साधं सुद्धा नाही, लव्ह लेटर. लव्ह लेटर? आमच्या रूमच्या बाहेर? हे बघा काय लिहिलंय, प्रिय प्रिय प्रिय, जुलट जसं आपट्याचं पान तसं तू मी राणी, ही प्रेमाची रंगत वाढेल जर तू एकदा हो म्हणाली. हा कोण आहे तुमचा प्रियकर? द्याल का उत्तर? म्हणजे लगेच मला शिंपडता येईल एका रस्टिकेशन लेटरवरती माझ्या पेनातल्या शाईचं अत्तर. सर, असं लेटर कोणी आम्हाला का पाठवेल? आम्हाला? तू तुझं सांग, बाकी त्यांचं त्या बघून घेते. बोल, कोण आहे तो फालतू मुलगा? नाही सर, मला खरंच नाही माहिती. म्हणजे मी इथे फक्त प्रामाणिकपणे शिकायला आले सर. खरंच प्रेमात वगैरे पडायला
अजिबातच वेळ नाहीये माझ्याकडे. तू ग माझ्याकडे आहे सर वेळ, पण दुसऱ्या कुणाला वेळ नाहीये सर माझ्यासाठी. खरं सांगते सर, बाप्पा शपथ. आता काय सांगू सर माझं? जे विचारलंय ते सांग. सर इथे आल्यापासून माझा टाइम खूप खराब चाललाय. मला नाही वाटत मला कोणी लव्ह लेटर पाठवेल. पण हे पत्र तुमच्या दरवाजाच्या बाहेर कुणी लावलं हे तुम्ही मला शोधून सांगायचे. पण सर म्हणजे आम्ही का शोधायचं त्याला? गुड क्वेश्चन, रिअली व्हेरी गुड क्वेश्चन. कसं असतं माहितीये का, खरा चोर सापडत नाही तोपर्यंत ज्याच्या घरामध्ये चोरीचा माल सापडतो त्याला चोर मानलं जातं. आणि जर का खरा चोर सापडलाच नाही तर कधी कधी त्या घरातल्या माणसांनाही शिक्षा होऊ शकते. वेल, आता जर का तुमची शिक्षा तुम्हाला वाचवायची असेल तर आज कॉलेज संपेपर्यंत हे लेटर कुणी कुणाला पाठवलंय हे तुम्ही मला शोधून सांगायचं. नाहीतर मी तुमच्या तिघींच्याही रस्टिकेशन लेटरवरती सह्या करेन. हा